नमस्कार, मी सुकन्या दांडेकर. मी न्यूरोफिजिओथेरपिस्ट आहे रिहॅब स्टेशन इथे. आज जागतिक स्ट्रोक डे म्हणजे वर्ल्ड स्ट्रोक डे 29 ऑक्टोबर या निमित्ताने आपण सगळे डॉक्टर जान्हवी मोडक यांच्याकडनं थोडंसं स्ट्रोकबद्दल जाणून घेणार आहोत. मी थोडंसं त्यांचं इंट्रोडक्शन करून देते. त्यांनी MBBS BJ मेडिकल कॉलेज पुणे येथून केलेले आहे व त्यानंतर युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासमधनं मास्टर्स ऑफ पब्लिक हेल्थ इन एपिडेमिओलॉजी केलं आहे. त्यानंतर हार्वर्ड मेडिकल स्कूलमधनं वॅस्क्युलर न्यूरोलॉजी आणि इंटरव्हेन्शनल न्यूरो रेडिओलॉजी या 2 विषयात फेलोशिप्स केलेल्या आहेत. आत्ता त्या बॅप्टिस्ट मेडिकल सेंटर आर्कान्सा येथे न्यूरो फिजिशियन आहेत. मी तुमचं स्वागत करते इकडे. आपण थोडंसं जाणून घेऊया आता की स्ट्रोक म्हणजे नक्की काय किंवा मराठीत ज्याला पक्षाघात म्हणतात म्हणजे त्याच्या नक्की सायन्स काय असतात किंवा तो कशामुळे होतो याच्याबद्दल थोडंसं तुम्ही सांगू शकलात आम्हाला तर. स्ट्रोक ही अशी एक कंडिशन आहे ज्यामध्ये ब्रेन म्हणजे आपल्या मेंदूकडे जाणारा जो रक्तप्रवाह असतो तो खंडित होतो आणि काही क्षण खंडित झालेला रक्तपुरवठा देखील अपायकारक ठरू शकतो आणि त्याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर लगेच दिसू लागतात. तर अजून सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे जसं हृदयाकडे जाणारा रक्तप्रवाह जेव्हा खंडित होतो तेव्हा त्याला आपण हार्ट अटॅक असं म्हणतो. तर स्ट्रोककडे आपण ब्रेन अटॅक असं पण बघू शकतो. त्यामुळे दिसणारे साईन्स आणि सिम्पटम्स म्हणजे एक बाजू शरीराची एक बाजू वीक होते ज्याला पॅरालिसिस असं म्हणतो. काही वेळास आपल्याला विजन म्हणजे दृष्टीवरती परिणाम होऊ शकतो. काही स्ट्रोक्समध्ये भाषेवर परिणाम होतो म्हणजे पेशंट्सना लोक काय बोलतायत हे समजत नाही किंवा त्यांना स्वतःहूनही काही बोलता येत नाही. काही स्ट्रोक्समध्ये स्वॉलोईंग म्हणजे खाण्याला पिण्याला पण म्हणजे त्रास होऊ शकतो. तर असे बरेच सिम्पटम्स आहेत ज्यांनी स्ट्रोक प्रेझेंट होऊ शकतात किंवा दिसतात आपल्यासमोर येतात. ब्रॉडली बघितलं तर स्ट्रोक्स 2 प्रकारचे असतात. एक म्हणजे ज्याला आपण म्हणतो इस्किमिक स्ट्रोक्स आणि ज्यामध्ये ब्रेनकडे जाणारा रक्त पुरवठा हा थांबतो आणि त्याचं कारण असं असतं की त्या रक्तवाहिनीमध्ये एक रक्ताची गुठळी किंवा गाठ तयार होते ज्यामुळे तो रक्तप्रवाह खंडित होतो आणि हा सगळ्यात कॉमन प्रकारचा स्ट्रोक आहे. सो ऑलमोस्ट 87% म्हणजे 87% स्ट्रोक्स हे इस्किमिक असतात. दुसऱ्या प्रकारचा स्ट्रोक ज्यामध्ये ब्लीडिंग होतं रक्तवाहिनीला घात होऊन रक्तप्रवाह होतो ब्रेनमध्ये आणि त्यामुळे दुष्परिणाम होऊ शकतात. तर हे 2 प्रकारचे स्ट्रोक्स आहेत. स्ट्रोक्सचं तुम्ही विचारलं की काय कारणं असू शकतात की ज्यामुळे स्ट्रोक आपल्याला दिसू शकतो. तर ही जी रक्तगाठ असते ती 3 ठिकाणहून येऊ शकते. एक म्हणजे ज्या पेशंट्सना हृदयविकाराचा त्रास असतो किंवा आपण ज्याला म्हणतो अरिथमियाज म्हणजे ॲबनॉर्मल हार्ट रिदम असतो त्या कंडिशन्समध्ये हार्टमध्ये रक्ताची गुठळी निर्माण होऊ शकते आणि ती वरती जाऊन ब्रेनमधल्या रक्तवाहिनीला ब्लॉक करू शकते. काही अशा केसेस असतात जिथे ज्याला आपण कॅरोटिड म्हणतो जी नेकची जी मेन ब्लड वेसल असते त्याच्यात प्लाक फॉर्मेशन होऊ शकतं आणि त्यामुळे परत रक्तगाठ वरती जाऊ शकते. आणि तिसऱ्या प्रकारात ज्या ब्रेनच्या म्हणजे मेंदूच्या छोट्या रक्तवाहिन्या असतात त्या हळूहळू म्हणजे ओव्हर टाईम रिस्क फॅक्टर्समुळे आपोआप बंद होऊ शकतात. आणि हे जे रिस्क फॅक्टर्स आहेत ते म्हणजे हाय ब्लड प्रेशर किंवा ब्लड शुगर ज्यांची जास्त आहे, ज्यांना कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम आहे, ह्या सगळ्यामुळे प्लाक फॉर्मेशन म्हणजे ॲथेरोस्क्लेरोसिस होऊ शकतं ज्यामुळे ह्या ब्लड वेसल्स इन्व्हॉल्व्ह होतात. स्ट्रोक ओळखण्यासाठी बी फास्ट असं एक अजून ॲक्रोनिम आपण म्हणतो कारण ह्याचा अवेअरनेस खूप कमी आहे. तर बी फास्ट म्हणजे बॅलन्स, ई फॉर आयसाईट म्हणजे दृष्टी कमी होऊ शकते, फेस ड्रूप होऊ शकतो ही एक साईन आहे, आर्म्स किंवा लेग्स मध्ये वीकनेस निर्माण होणं ही एक साईन आहे, स्पीच इन्व्हॉल्वमेंट म्हणजे आणि फास्टमधला टी म्हणजे टाईमली इंटरव्हेन्शन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर स्ट्रोकचे जे रिस्क फॅक्टर्स आपण बघतो की जी कारणं ज्यामुळे स्ट्रोक
ची रिस्क वाढू शकते. ते आपण ब्रॉडली 2 भागात बघू शकतो. एक म्हणजे नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स आणि दुसरं म्हणजे मॉडिफायबल. तर नॉन मॉडिफायबल म्हणजे ज्याच्यात आपण काही बदल करू शकत नाही, जसं की वाढतं वय, तो एक फॅक्टर आहे. दुसरं म्हणजे जेंडर. तर पुरुषांमध्ये स्ट्रोकचं प्रमाण जास्त असतं, महिलांमध्ये कमी असतं. पण आपण पोस्ट मेनोपॉझल स्टेज बघितली, म्हणजे पाळी थांबल्यानंतर स्ट्रोकचं प्रमाण महिलांमध्ये पण वाढायला लागतं. आणि काही जेनेटिक फॅक्टर्स असतात जे अगेन आपण ते बदल करू शकत नाहीत त्यात काही. तर हे काही नॉन मॉडिफायबल फॅक्टर्स आहेत. जे मॉडिफायबल फॅक्टर्स आहेत त्यामध्ये आपण नक्की बदल घडवून आणू शकतो आणि हे मुख्यतः लाईफस्टाईल रिलेटेड फॅक्टर्स आहेत. तर ह्यामध्ये जे सगळ्यात महत्त्वाचे आहेत ते म्हणजे हाय ब्लड प्रेशर एक आहे, डायबेटीज एक आहे, म्हणजे हाय ब्लड शुगर ही अपायकारक असते. कोलेस्ट्रॉल समजा अनकंट्रोल्ड असेल तो एक मेन रिस्क फॅक्टर आहे. नंतर सध्याच्या काळात स्मोकिंग म्हणजे सिगरेट स्मोकिंग, अल्कोहोल कन्झम्पशन, हे 2 सिव्हिअर रिस्क फॅक्टर्स आहेत ज्यांनी ब्लड व्हेसल हेल्थ अफेक्ट होते. आणि बाकी सध्या फिजिकल इनॅक्टिव्हिटी किंवा एक्सरसाइज इतके आपण आता ते प्रमाण वाढलं आहे, पण आपल्या पिढीत म्हणजे ओबेसिटीचं पण प्रमाण खूप जास्त आहे आणि हा पण एक महत्त्वाचा मॉडिफायबल रिस्क फॅक्टर आहे. आणि स्ट्रोकसाठी म्हणजे ट्रीटमेंट काय असते किंवा उपाय काय त्याच्यावरती? तर हा खूपच चांगला प्रश्न आहे. पहिलं म्हणजे स्ट्रोक होत असताना तो आयडेंटिफाय करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे त्याविषयी अवेअरनेस असणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मग त्याच्यात ट्रीटमेंट्स नक्की आहेत. समजा सिम्पटम ऑनसेटपासनं म्हणजे जेव्हा हे बदल दिसतात त्यानंतर समजा तुम्ही पहिल्या 4.5 तासात हॉस्पिटलमध्ये पोचू शकलात तर आपण एक असं मेडिसिन देऊ शकतो, त्याला IVTPA असं म्हणतात. तर हे IV मेडिकेशन आहे जे रक्तगुठळ्या विरघळण्यासाठी देऊ शकतो. पण आता अजून नवीन टेक्नॉलॉजी आली आहे ज्याला आपण म्हणतो की एंडोव्हॅस्क्युलर थेरपी ऑफ स्ट्रोक, आणि त्यामध्ये आपण आपल्या रक्तवाहिनीत जाऊन ब्रेनच्या रक्तवाहिनीत जाऊन तो क्लॉट किंवा ती रक्ताची गुठळी पण बाहेर काढू शकतो. आणि ती प्रोसिजर आपण सिम्पटम ऑनसेटपासून 24 तासापर्यंतही करू शकतो. तर ह्यामुळे लोकांमध्ये सिग्निफिकंट इम्प्रूव्हमेंट बघता येते आपल्याला. म्हणजे मगाशी जे बी फास्ट आपण जे बघितलं त्यातले जे साईन्स आहेत ते लगेच दिसून आले आणि ओळखता आलं की म्हणजे मग टाइमली आपल्याला हॉस्पिटलपर्यंत. एक्झॅक्टली. आणि ह्याच्यात पण आपण असं बघतो की जेव्हा रक्तवाहिनी तिथे आपल्याला दिसतोय की एक ब्लड क्लॉट आहे आणि जेव्हा जो रक्तपुरवठा खंडित होतो तेव्हा लगेचच म्हणजे काही मिनिटातच ती मेंदूची ती एरिया इन्व्हॉल्व्ह व्हायला लागते आणि अपाय व्हायला सुरू होतात. तर जितक्या लवकर आपण इंटरव्हेन्शन करू तितक्या लवकर आपण हे स्ट्रोकचे सिम्पटम्स किंवा डेफिसिट्स रिव्हर्स करू शकतो. म्हणजे ट्रीटमेंट केल्यानंतर पूर्णपणे स्ट्रोक बरा होणार नाही, पण त्याचा साईज नक्की कमी होईल. आणि मेंदूतल्या स्ट्रोकचा साईज कमी झाला की त्याच्यापासून होणारे जे डिसॅबिलिटी आहे किंवा जे रेसिड्युअल सिम्पटम्स आहेत ते पण कमी होतात. म्हणजे असा बऱ्याच केसेस बघतो की जेव्हा पेशंट येतो तेव्हा त्यांना कंप्लीट पॅरालिसिस आहे, बोलता येत नाही आहे, आणि त्यांना ट्रीटमेंट मिळाली, योग्य ट्रीटमेंट मिळाली की ते घरी चालत देखील जाऊ शकतात. तर इतक्या प्रमाणात इम्प्रूव्हमेंट आपण बघू शकतो. ओके. आणि तुमचं जे फील्ड आहे इंटरव्हेन्शनल न्यूरो रेडिओलॉजी, ते ह्या म्हणजे विषयावर कसं त्याचं ॲप्लिकेशन आहे किंवा हाऊ डू यू वर्क? कारण का इकडे ते एवढं माहिती नाही आहे कोणाला. तर हे जे फील्ड आहे ते तसं रिलेटिव्हली नवीन फील्ड आहे. ह्यामध्ये आपण जे पायाच्या किंवा हाताच्या रक्तवाहिनीतनं जी डिव्हायसेस असतात म्हणजे इन्स्ट्रुमेंट्स असतात ते घेऊन एक्सरे गायडन्सच्या खाली मेंदूच्या रक्तवाहिनीपर्यंत जाऊ शकतो. आणि मग वेगवेगळ्या प्रकारची जशी डिव्हायसेस आहेत, तर कॅथेटर हा घेऊन आपण वरती जाऊन तो क्लॉट सक करू शकतो, किंवा दुसरा एक प्रकार आहे ज्याला आपण स्टेंट रिट्रीव्हर असं म्हणतो. तर तो आपण त्या क्लॉटपर्यंत नेऊन तो क्लॉट ह्या डिव्हाइसमध्ये एंगेज करून ते सगळा क्लॉट बाहेर काढू शकतो.
आणि ही ट्रीटमेंट आपण 24 तासापर्यंत करू शकतो स्ट्रोक ऑनसेटनंतर. आणि ही आपण समजा इथे आता एक उदाहरण आहे की ह्या रक्तवाहिनीत आपण बघतोय की इथे क्लॉट आहे आणि हे प्रोसिजरच्या दरम्यान म्हणजे इथे सक्शन केला आहे तो क्लॉट आणि मग इथे आपण बघतोय की ही ब्लड वेसल आता पूर्ण ओपन आहे किंवा मोकळी झाली आहे. तर अगेन ही एंडोवॅस्क्युलर थेरपी जी आहे ती आपण फक्त ठराविक पेशंट्समध्येच करू शकतो. म्हणजे त्यासाठी एक जी रक्तवाहिन्या असतात त्यापैकी रिलेटिव्हली साईजनी मोठा असणाऱ्या रक्तवाहिनीमध्ये क्लॉट असेल तर आपण तो रिट्रीव्ह करू शकतो किंवा काढू शकतो. त्यामुळे त्याआधी पेशंट हॉस्पिटलमध्ये गेल्यावर त्यांचा कॅट स्कॅन होतो, CTA स्कॅन होतो म्हणजे CT अँजिओग्राफी आणि त्यावरनं आपल्याला कळतं की कुठे ब्लॉकेज आहे. आणि हे तुम्ही अगेन कार्डियाक कॅथेटरायझेशनशी कम्पेअर करू शकता. म्हणजे हार्ट अटॅक आला की जसं काही लोकांना इमर्जन्सी प्रोसिजर लागते ज्याच्यात पायाच्या आर्टरीमधनं जाऊन फेमोरल आर्टरीमधनं जाऊन हार्टमधला क्लॉट काढतात, त्याच प्रकारे स्ट्रोकसाठी ही प्रोसिजर आहे जिथे इमर्जन्सी प्रोसिजर आहे ज्याच्यात समजा मोठी ब्लड व्हेसल ब्लॉक झाली असेल ब्रेनची तर तिथे जाऊन तो क्लॉट आपण काढू शकतो. अजून एक मला विचारायचं होतं की गेल्या 2 वर्षात कोविड-19मुळे बऱ्याच लोकांना म्हणजे आफ्टर इन्फेक्शन झाल्यानंतर बऱ्याच लोकांमध्ये स्ट्रोक दिसून येतो. अशा बऱ्याच केसेस आहेत. तर नक्की त्यांच्यातलं काय असोसिएशन आहे किंवा का कोविडमुळे स्ट्रोक किंवा त्याचं काही असोसिएशन आहे का, असं पण एक प्रश्न विचारायचा होता. आणि आता ह्या विषय अजून अभ्यास आणि संशोधन चालू आहे आणि बरेच असे स्टडीज चालू आहेत जे कोविड आणि त्याचं स्ट्रोक्सची असोसिएशन काय आहे त्याचा स्टडीज करतात. कोविडमध्ये आपण ज्याला म्हणतो की प्रो कोॲग्युलंट स्टेट किंवा प्रो थ्रॉम्बॉटिक स्टेट निर्माण होते आणि म्हणजे बॉडीत रक्त गुठळ्या होण्याचं प्रमाण वाढायला लागतं. ते इतर काही व्हायरल इन्फेक्शन्स नंतर पण ते दिसू शकतं आणि कोविड नंतर पण ते दिसतंय. तर ज्या प्रकारे मेंदूत गाठी जाऊ शकतात रक्ताच्या, त्याप्रमाणे इतर ठिकाणी पण आपण हे बघतोय की पायाकडे गाठ जाऊन इस्किमिक लिम्ब ज्याला म्हणतात ते पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन आहे किंवा लंग्समध्ये पण ब्लड क्लॉट्स जातात आणि हे कोविडचं असोसिएशन असं दिसतंय. कोविडमध्ये आणि जे वेगळे म्हणजे बरेच जे स्टडीज केलेत तर त्याच्यात स्ट्रोकचं प्रमाण हे 2 ते 20% अशी मोठा म्हणजे स्पेक्ट्रम असा दिसला आहे. तर नक्कीच ह्यामध्ये अजून संशोधन जे चालू आहे त्यानंतर आपल्याला अजून डेटा मिळेल. दुसरा एक जो फॅक्टर आहे की कोविडमुळे ब्लड व्हेसल रिलेटेड इन्फ्लमेशन पण वाढतं ज्याला वॅस्क्युलायटिस असं आपण म्हणतो आणि त्यामुळे पण स्ट्रोक निर्माण होण्याची शक्यता वाढते आणि हे एक दुसरं असोसिएशन आहे ज्यामुळे स्ट्रोक्स दिसतात आपल्याला. हे पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशनपैकी स्ट्रोक हे वन ऑफ द कॉम्प्लिकेशन्स आहे. आणि मग अशी आपण जे स्ट्रोक ज्याच्यामुळे होतो मॉडिफायबल आणि नॉन मॉडिफायबल त्यातलं जे एज हे मग अशी तुम्ही सांगितलं की जसं जसं एज वाढतं तसं तसं प्रमाण वाढतं. पण सध्या असं बघायला मिळतं की म्हणजे 20-30ल्याही तरुणांना स्ट्रोक आपल्याला दिसून येतो की त्यांना म्हणजे इतक्या तरुण वयात कशामुळे स्ट्रोक होतो किंवा कारण का इतक्या लहान वयात स्ट्रोक झाल्यामुळे डिसेबिलिटी किंवा अपंगत्व जास्त येतं. नक्कीच. आणि सध्याच्या काळात लाईफस्टाईल हा एक खूप मोठा फॅक्टर आहे की ज्यामुळे यंग पेशंट्समध्ये आपल्याला स्ट्रोक्स दिसतात. तर तो एक भाग झाला की सध्या ओबेसिटीचं प्रमाण वाढलं आहे. यंग लोकांमध्येही हाय ब्लड प्रेशर, हाय कोलेस्ट्रॉल, डायबिटीज ह्याचं प्रमाण वाढलं आहे आणि हे सगळे वॅस्क्युलर रिस्क फॅक्टर्स आहेत. म्हणजे रक्तवाहिन्यांना वरती परिणाम होतो जेव्हा तुमचं ब्लड प्रेशर हाय असेल किंवा कोलेस्ट्रॉलचे प्रॉब्लेम्स असतील. ॲथेरोस्क्लेरोसिसचं प्रमाण त्यामुळे वाढतं. यंग लोकांमध्येही हे दिसू शकतं की समजा अशी लाईफस्टाईल असणारा एखादा व्यक्ती आपण बघितला की ज्याचा कल सतत फास्ट फूड खाण्याकडे आहे किंवा अगेन सिगरेट स्मोकिंग किंवा अल्कोहोल इंटेक ज्यांच्यात जास्त आहे, असा तुम्ही माणूस एखादा 70 वर्षाच्या माणसाशी कम्पेअर केला
ज्याची लाईफस्टाईल अतिशय चांगली आहे, म्हणजे हेल्दी डाएट असेल, व्यायाम करत असतील, तर दोघांच्या ब्लड वेसल्स सिमिलर असू शकतात, जरी एकाचं वय 30शीत असेल आणि एकाचं वय 70शीत असेल. आणि मग दुसरा पण भाग आहे की यंग पेशंट्समध्ये काही पेशंट्सना जेनेटिक रिस्क फॅक्टर्स असतात, काही पेशंट्सना हृदयाचे त्रास असतात, त्याच्यात यंग स्ट्रोक्स जास्त दिसू शकतात. आणि काही पेशंट्सना प्रो कोॲग्युलंट किंवा प्रो थ्रॉम्बॉटिक कंडिशन्स असतात की ज्याच्यामध्ये त्यांना त्यांच्या रक्तातच क्लॉट्स फॉर्म होण्याचं प्रमाण जास्त असतं. तर अशा लोकांमध्ये आपल्याला यंग पेशंट्समध्ये स्ट्रोक दिसू शकतो. आणि आता परत कोविडनंतर पण यंग स्ट्रोक्सचं प्रमाण पण वाढलेलं आहे. तर मग आता यंग स्ट्रोकमध्ये किंवा तरुणांमध्ये असं काही म्हणजे किंवा इन जनरल स्ट्रोकमध्ये काही आपल्याला स्ट्रोक यायच्या आधीच काही आपले लाईफस्टाईल किंवा काही चेंजेस करून असं काही आहे का की ज्याने आपण येण्यापासून थांबवू शकतो? नक्कीच. तर स्ट्रोक प्रिव्हेन्शनकडे आपण 2 प्रकारे बघू शकतो. एक म्हणजे प्रायमरी प्रिव्हेन्शन आणि दुसरं म्हणजे सेकंडरी प्रिव्हेन्शन. तर प्रायमरी प्रिव्हेन्शन म्हणजे स्ट्रोक होण्यापासूनच म्हणजे त्याची रिस्क कमी करणं स्ट्रोक होण्याच्या आधीच. आणि त्यात महत्त्वाचं आहे म्हणजे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, हे सगळ्यात महत्त्वाची त्याच्यातली बाब आहे. एक नियमित म्हणजे रेग्युलर एक्सरसाइज करणं, आहाराकडे लक्ष देणं, म्हणजे फास्ट फूड किंवा तेलकट गोड पदार्थांचं कन्झम्पशन हे कमी ठेवणं हे महत्त्वाचं आहे. नियमित व्यायाम करणं महत्त्वाचं आहे. समजा आपल्याला काही आजार असतील, जसं हाय ब्लड प्रेशर असेल किंवा डायबिटीज असेल, हाय कोलेस्ट्रॉल असेल, तर त्याची औषधं घेणं, रेग्युलर डॉक्टर्सना व्हिजिट करणं आणि हे सगळ्या पॅरामीटर्स कंट्रोलमध्ये ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. स्ट्रोक झाल्यानंतर देखील सेकंडरी प्रिव्हेन्शन आपण म्हणतो की एकदा स्ट्रोक झाल्यानंतर तुमचं परत स्ट्रोक येण्याचं प्रमाण जास्त असतं आणि त्यामध्ये पण हे सगळे चेंजेस करणं महत्त्वाचं आहे. आता आपण इतकं स्ट्रोक कशामुळे होतो किंवा काय टाळण्यासाठी काय करता येईल हे सगळं बघितलं, पण आता एकदाचा स्ट्रोक झाला तर आपण काय करू शकतो? तर म्हणजे ह्या विषयावर फिजिओथेरपी हे खूप उत्तम सोल्युशन आहे असं आपल्याला माहिती आहे, पण त्यात काय काय ॲस्पेक्ट्स येतात किंवा ते कधी सुरू करावी फिजिओथेरपी, किती लवकर सुरू करावी, किती करावी? नक्कीच. तर स्ट्रोक झाल्यानंतर त्याची रिकव्हरी ह्याच्यात जसं तू म्हणलीस तसे 2 ॲस्पेक्ट्स आहेत. एक तर ती ट्रीटमेंट चालू ठेवणं की जी औषधं प्रिस्क्राईब केली आहेत ती घेणं, नियमित म्हणजे वेळेवर ती घेणं, काही मेडिकेशन्स मिस न करणं. युजली ब्लड थिनर्स म्हणजे अँटीप्लेटलेट्स किंवा अँटीकोॲग्युलंट मेडिकेशन्स प्रिस्क्राईब करतात, कोलेस्ट्रॉलची मेडिकेशन्स प्रिस्क्राईब करतात, ती घेणं हा एक भाग आहे. पण दुसरा आणि तितकाच महत्त्वाचा भाग म्हणजे रिहॅबिलिटेशन. तर रिहॅबिलिटेशनमध्ये आपण त्याच्याकडे बघितलं तर त्याला अक्यूट, सब अक्यूट आणि क्रॉनिक रिहॅबिलिटेशन असे 3 फेजेसमध्ये बघू शकतो. आणि जितक्या लवकर तुम्ही ह्या ॲक्टिव्हिटीज रिझ्यूम कराल किंवा जितक्या लवकर रिहॅबिलिटेशनमध्ये भाग घ्याल तितका जास्त फायदा तुम्हाला दिसू शकतो. ह्यात असं महत्त्वाचं आहे की जो आपला मेंदू असतो किंवा सेंट्रल नर्वस सिस्टम किंवा ब्रेन मध्ये प्लास्टिसिटीची क्षमता खूप जास्त आहे. म्हणजे कुठल्या भागाला समजा अपाय झाला असेल तर त्याच्या जे आजूबाजूचे भाग असतात ते त्याचं फंक्शन टेक ओव्हर करण्याचा प्रयत्न करतात. आणि ही रिऑर्गनायझेशनची कपॅसिटी ट्रिमेंडस आहे ब्रेनमध्ये. तर फक्त ती कपॅसिटी असणं हे महत्त्वाचं नाही आहे, पण त्याच्याशी डिरेक्टेड असं रिहॅबिलिटेशन जे एक्सरसाइजेस आहेत किंवा थेरपी जर ती आपण कपल करता आली तर मॅक्झिमम इम्प्रूव्हमेंट दिसू शकते. दुसरा त्यातला भाग आहे की हे जे फंक्शनल रिऑर्गनायझेशन ज्याला आपण म्हणतो की तुमची स्ट्रोकच्या आधी जी स्थिती होती तशी स्थिती पूर्ववत होण्यासाठी म्हणजे जे प्रयत्न तुम्ही करता ते तुम्हाला परत परत करायला लागतात. म्हणजे एकदा जो काय ठराविक व्यायाम दिला आहे तो एकदा फक्त करून काही उपयोगाचं नाही आहे, तो तुम्हाला रिपिटेटिव्हली आणि पिरियॉडिकली करत राहायला लागतो. आणि त्याला आपण म्हणतो की प्रोग्रेसिव्ह मोटर प्रॅक्टिस. म्हणजे परत परत एकच गोष्ट केल्यानंतर ते आपण ब्रेनला ऑलमोस्ट रिट्रेन करण्यासारखं आहे की आता स्ट्रोक झाला आहे, आता ही काही जी क्षमता आहे ब्रेनची थोड्या भागाची त्याला अपाय झाला आहे,
पण बाकीच्या ज्या पेशी आहेत किंवा ज्या सेल्स आहेत त्यांना आता आपल्याला ट्रेन करायला पाहिजे की त्याची ॲक्टिव्हिटी टेक ओव्हर करायला. तर ह्यामध्ये रिहॅबिलिटेशनचा खूप मोठा वाटा आहे. आणि आपण असं बघतो की स्ट्रोक झाल्यानंतर पहिल्या 3 महिन्यात मॅक्झिमम इम्प्रूव्हमेंट दिसून येते. तर त्यामुळे रिहॅब लवकरात लवकर सुरू करणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर इव्हन हॉस्पिटलमध्ये तुम्ही ॲडमिट झालात की 2ऱ्या ते 3ऱ्या दिवशीच खरं रिहॅब सुरू झालं पाहिजे. त्याला आपण म्हणतो अक्यूट रिहॅब. आणि परत आता ह्याच्यात बरेच भाग आहेत. एक म्हणजे इमोशनल वेलबिंग, की स्ट्रोक असल्यानंतर नॅचरली तुम्ही डिप्रेस होता, असं अचानक हे सगळं झालेलं असतं. त्यामुळे त्याच्याशी कोप करणं हे खूप अवघड असतं पेशंट्सना. तर इमोशनल वेलबिंग आणि मूड मॅनेज करणं हा त्यातला एक भाग आहे. अक्यूट रिहॅबमध्ये पण इन्फेक्शन कंट्रोल करणं किंवा बेड सोर्स होत नाही आहेत ना, पेशंट समजा सतत 24 तास झोपून राहिला असेल तर त्याला वेळोवेळी म्हणजे पोझिशन बदलणं हे बेड सोर्स प्रिव्हेन्शनचं एक किंवा प्रेशर अल्सर प्रिव्हेन्शनचा एक भाग आहे. न्यूट्रिशन योग्य मिळतंय का हे बघणं हा त्यातला एक भाग आहे. आणि दुसरा भाग म्हणजे फिजिकल थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी आणि स्पीच थेरपी. तर हे 3 इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट्स आहेत रिकव्हरीचे. स्पीच थेरपीमध्ये पण तुम्ही कॉग्नेटिव्ह थेरपी इन्क्लूड करता. म्हणजे काही काही जणांना ज्यांना भाषेचा प्रॉब्लेम आहे त्यांना ही थेरपी खूप फायदेकारक ठरते. आणि दुसरा भाग म्हणजे फिजिओथेरपी किंवा फिजिकल थेरपी. तर ही पण लगेचच सुरू केली पाहिजे. समजा समजा उजवी साईड काम करेनाशी झाली असेल तर तुम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतानाच तुम्हाला फिजिकल थेरपिस्ट येऊन बघतात. आणि कधी कधी असं होतं की डिस्चार्ज मिळाल्यानंतर मग पेशंट परत जात नाही थेरपी घ्यायला. तर हे कुठेतरी आपण बदललं पाहिजे. कारण परत हे पहिले जे 3 महिने आहेत हे खूप इम्पॉर्टंट आहेत, हे खूप महत्त्वाचे आहेत. ह्या सगळ्या जी वीकनेस आहे किंवा त्याच्यावरती काम करण्यासाठी जी स्ट्रेंथ आहे ती रिगेन करायला हा काळ खूप महत्त्वाचा आहे. आणि म्हणून ते अक्यूट रिहॅबला खूप महत्त्व आहे. तर हा जो आपण एक ग्राफ बघतोय तर ह्याच्यात इथे असं आपल्याला दिसतं की स्ट्रोक झाल्यानंतर सडनली पेशंटच्या कंडिशनमध्ये डिक्लाईन झालं. म्हणजे त्याची सगळी फंक्शन्स त्या भागाशी रिलेटेड ही इन्व्हॉल्व्ह झालेत. आणि ही जे अर्ली रिहॅबिलिटेशन आहे किंवा अक्यूट रिहॅबिलिटेशन आहे हे सुरू केल्यानंतर तुम्हाला इथे इम्प्रूव्हमेंट दिसते. तर आता असं आहे की समजा तुम्ही रिहॅब सुरू केलं नाही, 3 महिन्यांनी किंवा इवन 6 महिन्यांनी सुरू केलं तर ह्याच्यातला जो होणारा फायदा आहे तो कमी होत जातो. तर रिहॅबला उशीर झाला तर त्यामधून जे मिळणारे फायदे आहेत हे नक्कीच कमी होतात. आणि ह्याविषयी बरेच म्हणजे स्टडीज झालेले आहेत. आणि त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे असं वाटतं. ओके, म्हणजे जसं तुम्ही म्हटलात की स्पॉन्टेनियस रिकव्हरी ज्याला म्हणतो की म्हणजे आपोआप रिकवर होतो. म्हणजे ताप आल्यानंतर आपण काही कष्ट न घेता आपली रिकव्हरी होऊन जाते. तसं स्ट्रोकमध्ये नाही होत. तुम्हाला त्याच्यासाठी स्पेसिफिक कष्ट घ्यावे लागतात. ते जाऊन फिजिओथेरपी करावी लागते तर तुमची रिकव्हरी होऊ शकते. हो, म्हणजे स्पॉन्टेनियस रिकव्हरी होते पण ती कमी प्रमाणात होईल जर का तुम्ही काही कष्ट घेतले नाहीत तर. म्हणजे रिकव्हरी नक्कीच होईल पण ती मॅक्झिमम होण्यासाठी रिहॅबचा म्हणजे महत्त्वाचा वाटा आहे. म्हणजे जे तुम्ही म्हणलात की स्ट्रोक व्हायच्या आधी जे तुम्ही करत होता तेच परत त्या लेवलच्या फंक्शनल ह्याच्यात तुम्हाला जायचं असेल इंडिपेंडन्समध्ये तर तुम्हाला फिजिओथेरपी करणं गरजेचं आहे. नक्कीच नक्कीच. ओके. आणि एक म्हणजे न्यूरोफिजिशियन म्हणून तुम्ही रिहॅब स्टेशनला जी न्यूरोफिजिओथेरपी होते त्याविषयी काय तुमचं मत आहे किंवा तुम्ही काय सांगाल? नक्कीच. तर ह्या जो रिहॅबचा जो ॲस्पेक्ट आहे म्हणजे रिहॅबिलिटेशनचा जो ॲस्पेक्ट आहे तर त्यामध्ये आपण फिजिकल थेरपीविषयी बोललो. आणि आपल्या रिहॅब स्टेशनमध्ये एकदम अप टू डेट असं इक्विपमेंट अवेलेबल आहे. स्ट्रोक रिहॅबसाठी तुम्हाला फिजिकल थेरपीमध्ये फिजिओथेरपी हा त्यातला एक भाग आहे. इलेक्ट्रिकल स्टिम्युलेशन किंवा इलेक्ट्रोस्टिम्युलेशनची टूल्स असणं हा एक भाग आहे. आणि मग फिजिकल थेरपीचे जे रेग्युलर एक्सरसाइजेस आहेत ज्याच्यामध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंग असतं, बॅलन्स आणि गेट ट्रेनिंग असतं. तर ह्यासाठी आपल्याला इक्विपमेंटची गरज असते. आणि हे
एकदम अप टू डेट आणि ॲडव्हान्स्ड इक्विपमेंट आत्ता आपल्या रिहॅब स्टेशनमध्ये आहे, जे पुण्यात अजून कुठेही बघायला मिळत नाही. तर ह्युबर 360 डिग्रीज नावाचं जे मशीन आहे किंवा जे इक्विपमेंट आहे, त्याच्यात तुम्हाला इंडिव्हिज्युअलाइज्ड प्रोग्राम्स हे देता येतात पेशंट्ससाठी. तर प्रत्येक स्ट्रोक हा वेगळा असतो, प्रत्येक पेशंटची रिक्वायरमेंट वेगळी असते. त्यांना प्रत्येक म्हणजे रिहॅबिलिटेशनचे प्रोग्राम्स, त्याची इंटेन्सिटी ही वेगळी असते. तर सगळ्यांना एकच प्रोग्राम दिला तर तो फायदेशीर ठरेलच असं नाही. तर तो जो पर्सनलाइज्ड प्रोग्राम आहे, अशासाठी हे इक्विपमेंट खूप महत्त्वाचं आहे. दुसरं एक आहे की कुठल्याही रिहॅब थेरपीच्या तेव्हा तुम्हाला मोटिवेशन लागतं, तुम्हाला वन ऑन वन इंटरॅक्शन लागते आणि तुमच्यासारखे फिजिओथेरपिस्ट इथे अवेलेबल आहेत. आणि हे खूप मोठं काम आहे इवन पेशंटच्या दृष्टीने, की कोणतरी त्यांच्यासाठी आहे की जे त्यांच्याबरोबर ह्या रिहॅबमध्ये काम करतं आहे. आणि हा जो पूर्ण स्पेक्ट्रम आहे की स्ट्रोक झाल्यानंतर ते जिथे होते आणि ओव्हर टाईम जी त्यांना इम्प्रूव्हमेंट दिसते, ही ह्या कन्सिस्टन्सीमुळे आहे, ही या रेग्युलर थेरपी सेशन्समुळे आहे. आणि हे सगळं इथे आपल्याकडे अवेलेबल आहे. त्यामुळे पोस्ट स्ट्रोक रिकव्हरीमध्ये रिहॅबचा हा खूप मोठा वाटा आहे. आणि त्यामुळे पेशंट्सनी जरीही ते हॉस्पिटलमधनं डिस्चार्ज झालेत, घरी गेले, तरी हे मोटिवेशन कायम पाहिजे. म्हणजे तुम्हाला समजा तुमच्या प्री स्ट्रोक लेवलला, त्या लेवलला तुम्हाला फंक्शनिंग करायचं असेल तर नक्कीच हे एफर्ट्स घेऊन इथे येऊन हे एक्सरसाइजेस करून पुढे इम्प्रूव्हमेंट त्यांना नक्कीच दिसेल अशी खात्री आहे मला. नक्कीच. आता तुमचा इतक्या वर्षांचा अनुभव आहे आणि आज आपला वर्ल्ड स्ट्रोक डेच्या निमित्ताने आपण जो हा टॉक ठेवलेला आहे, तर तुम्ही आपल्या दर्शकांना काही वुड यू लाईक टू गिव्ह अ मेसेज किंवा काही त्यांना सांगू इच्छिता? हो, नक्कीच. तर टेक होम पॉईंट्स आपण जसे म्हणतो तसे 3 मला 3 A's महत्त्वाचे वाटतात. एक म्हणजे अवेअरनेस, दुसरं म्हणजे ॲक्शन आणि ॲक्टिव्ह रिहॅबिलिटेशन. तर अवेअरनेस म्हणजे स्ट्रोक्सचे साईन्स आणि सिम्पटम्स जाणून घेणे, आणि असं काही होत असेल तर ते आयडेंटिफाय करून लगेच हॉस्पिटलमध्ये जाणे, हा त्यातला एक भाग आहे. दुसरं म्हणजे ॲक्शन. आता लगेचच तुम्ही गेलात तर तुम्हाला ती ट्रीटमेंट मिळू शकते किंवा तुम्हाला ते अक्यूट इंटरव्हेन्शन मिळू शकतं, इधर मेडिकेशन मिळू शकतं किंवा समजा प्रोसिजर लागणार असेल तर ती होऊ शकते. त्यामुळे ॲक्शन हा त्यातला दुसरा भाग आहे. आणि तिसरा म्हणजे ॲक्टिव्ह रिहॅबिलिटेशन. तर विदाऊट रिहॅबिलिटेशन तुमची रिकव्हरी ही लिमिटेड राहते. तर तो सगळ्यात मोठा भाग आहे स्ट्रोकच्या रिकव्हरीचा. आत्ता आपण बघतोय की फक्त 30% लोकांना रिहॅबिलिटेशनचा फायदा मिळतोय, पण हा समजा अवेअरनेस असेल तर जास्तीत जास्त लोक इकडे येऊन ह्याचा फायदा घेऊ शकतील असं मला वाटतं. तर अवेअरनेस, ॲक्शन आणि ॲक्टिव्ह रिहॅबिलिटेशन हे 3 A's आपण लक्षात ठेवूया. ओके. या मेसेजसाठी थँक्यू. इतक्या छान तुम्ही समराईज केलं सगळं आणि सगळे आस्पेक्ट्स कवर केले. नक्कीच जे आपले दर्शक आहेत ज्यांना काही माहिती नाही आहे ह्याच्याबद्दल, त्यांचा अवेअरनेस वाढला असेल. जो ह्या वर्ल्ड स्ट्रोक डेचा ह्या वर्षी थीम आहे की अवेअरनेस वाढवायचा आहे, तर ते नक्कीच या व्हिडिओतनं होईल असं वाटतं आहे मला. तर थँक्यू, तुम्ही इकडे आलात, तुमचा वेळ देऊन आणि इतकं छान मार्गदर्शन केलं, इतके वेगळे वेगळे आस्पेक्ट्स सांगितले स्ट्रोकबद्दल. सो थँक्यू सो मच. थँक्यू. ही संधी दिल्याबद्दल खूप आभार. आणि नक्कीच खूप उत्तम काम आत्ता इथे चालू आहे आणि हे पण पुढे चालू राहील आणि पेशंट्सना खूप ह्यातनं फायदा मिळेल अशी आशा आहे आणि शुभेच्छा. थँक्यू.